हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले. तर आज आपण जाणार आहोत मस्त असं आनंद मेलामध्ये. तर चला बघूया आजचा व्लॉग. तर चला मंडळी, सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा व्लॉगला. तर हे बघा, हे आहे बोईसरचं आमचं मस्त असं गणपती मंदिर. तर सगळ्यात पहिल्यामध्ये मी मंदिरामध्ये गेला आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, कारण की मी फशिपला गेलो होतो, त्याच्यामुळे मी लवकर आला होता. माझे बाकी फ्रेंड्स लेट सुटणार होते. तर मी मंदिरामध्ये गेला, मस्त असं दर्शन घेतलं. तिकडे मस्त असं भजन चालू होतं, तर ते आम्ही थोडंसं बघितलं, कारण की आमच्या एक फ्रेंडला टाईम होता. तर तुम्ही पण आता भजन ऐकलं असेल, तर तुम्हाला भजन ऐकून कसं वाटलं आहे मला एक कमेंट करून लवकर सांगा. तर आमचं दर्शन झालं, मस्त असं टिक्का वगैरे लावला मला तिकडे ब्राह्मणांनी. त्यानंतर आम्ही जायला निघालो बाहेर. तर हे बघा, या आहेत आमचे मॅडम. तर ह्या आल्या होत्या. अजून आमचा दुसरा एक फ्रेंड आहे स्वप्नील, तो यायचा बाकी होता. त्याच्यामुळेच आम्ही वेट करत होतो आणि फायनली वेटनंतर लाजत आला तो. तर हे बघा, माहीत नाही कॅमेरा बघून काय आला की एवढं लाजायला लागलं की तोंडात लपवायला लागला. त्यानंतर आम्ही पोहोचलो आनंद मेळ्यामध्ये, मस्त चालत आणि गप्पा मारत. खूप दिवसानंतर आम्ही ॲक्च्युली भेटलो होतो, त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं सगळ्यांची गप्पा मारून. तर आनंद मेळामध्ये मी गेलो. हे बघा, आणि ते दोघं पण होते. तर मॅडम त्यांच्या फ्रेंडला कॉल करत होत्या आणि आमचा दुसरा एक फ्रेंड आहे तो येणार होता. तर हा बघा स्वप्नील आल्याला मोबाईलमध्ये बिझी झाला, की तो सकाळपासूनचे मेसेज बघत होता, कोणाचे मेसेज आल्यात का, कारण की कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नसतो. तर आम्ही गेलो तेव्हा लहान मुलांसाठी खूप मस्त असतं हे खेळणे होते, ते मला खूप आवडतात. लहान असताना मी खूप बघायचो आहे. तर हा बघा आनंद मेळ्याचा व्ह्यू. तर आम्ही थोडा लवकर गेलो होते, म्हणजे वाजले होते साधारण 6:30 वाजले होते, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती. त्यानंतर आम्ही एक एक करून सगळे शॉप्स बघितले. तर शॉप सर्व ठीकठाक होते, म्हणजे एवढं काही घेण्यासारखं नाही वाटलं आम्हाला. त्यानंतर हे बघा, खायचे वगैरे स्टॉल्स होते आणि अजून दुसरं खूप काही होतं. हा जे स्पेशली हे जे खेळणं होतं ना, खूप क्यूट वाटलं मला, पण ते कसं आलं होतं माहीत नव्हतं. त्यानंतर बघा, इकडे सगळे खायचे स्टॉल होते, सगळे नॉनव्हेज आणि व्हेजचे. तर ते काय काय होते आम्ही एवढं नाही बघितलं, कारण की आम्हाला राईड्समध्ये बसायचं होतं आणि थोडंफार तर पुढे आम्ही बघू, तर खायचं काय असलं तर खाऊ. तर हे बघा, मस्त असे सर्व लहान मुलांचे खूप भारी भारी शॉप्स होते एकदम. आणि त्यानंतर हे शॉप माहीत नाही कसलं होतं, इथे आम्ही बघायला लागलो तर सर्व ते असे कॉफीचं वगैरे होतं, किंवा दाराच्या मागे वगैरे लावायचं सर्व काय काय होतं. तर आमची थोडीशी स्टाईल मारून थोड्याशा व्हिडिओ काढून झाल्या, तोपर्यंत आला हा आमचा दुसरा फ्रेंड, त्याचं नाव आहे राम. हा बघा, स्वप्नील आणि हा राम दोघांना गप्पा मारायला लागले, कारण की स्वप्नील आता आमच्या कंपनीमध्ये नाही आहे, त्याने कंपनी स्विच केली आहे. तर दोघं कंपनीमध्ये डिस्कशन करत होतं की तुमच्याकडे काय चालू आहे, आमच्याकडे काय चालू आहे. त्याच्यानंतर बघा, मॅडम गेल्या कटरीच्या शॉपवरती, कारण की मुलींना कटरीच्या शॉपवरती माहीत नाही काय एवढं आवडते. त्याच्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम फक्त मॅडमने आणि स्वप्नीलनेच खाल्लं, मी आणि रामने नाही खाल्लं, कारण की रामला आहे टॉन्सिलचा त्रास आणि मला पण लगेच सर्दी होती, त्यामुळे मी नाही खाल्लं. त्यानंतर बघा, हे दुसरे कटलरीचं शॉप होतं. तर मी विचार केला, चला आता हा पण दाखवून घेऊया, कारण की आपल्या फॅमिलीमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये मुली तर असतीलच. तर कोण मुलं आणि कोणाकोणाला कटलरी आवडते नक्की कमेंट करा, सांगा की इथे कटलरी फक्त 10 रुपयाला होती यार. त्यानंतर बघा, इथे चप्पलचं शॉप होतं आणि इकडे होतं पानचं शॉप. तर त्यानंतर पुढे गेलो अजून, तिकडे सर्व गेम्स होते. त्यानंतर हे बघा, लहान मुलांसाठी ट्रेन होती, त्याच्यामध्ये मला पण बसायची इच्छा झाली होती, पण त्याने बसवलं नसतं, कारण की मला माहिती आहे, कारण की माझा वेट थोडासा जास्त झाला आहे आणि आता मी थोडासा मोठासुद्धा झालो आहे. तर त्याच्यामुळे नंतर हे बघा, हे होते कार होते आणि हे पण एवढं भारी वाटत होतं यार, पूर्ण लायटिंग आणि पूर्ण गोल फिरत होतं. त्यानंतर हा बघा, इकडे होता आकाश पाळणा. त्याच्यामध्ये ॲक्च्युली माझ्या फ्रेंडला बसायचं होतं, पण मला नव्हतं बसायचं, कारण की मला भीती वाटत होती. त्यानंतर हे सर्व छोटे मुले होते बिचारे यार, बघा एवढ्या लहान एजमध्ये सुद्धा हे वस्तू विकायला येत होते. त्यांच्या पॅरेंट्सला समजते की नाही काय माहिती. त्याच्यानंतर बघा, आम्ही थोडीशी अशी सेल्फीमध्ये व्हिडिओ काढून घेतली, ज्याच्यामध्ये कोणी येत होतं तर कोणी येत नव्हतं, कारण की सगळ्यांना असं बिझी होते बघण्यामध्ये की काय काय. नंतर हे बघा, राईड्स होते. तर आम्ही विचार करत होतो की कोणत्या राईड्समध्ये बसूया, पण काही डिस्कशन होतच नव्हतं. इथे स्वप्नील परत फोनमध्ये बिझी लागून झाला होता. त्यानंतर बघा, इथे ट्रेन होती आणि खूप साऱ्या राईड्स होत्या, पण कशामध्ये बसायचं ते समजतच नव्हतं, कारण की आमचं ते डिस्कशन चालू होतं. त्यानंतर परत इकडे लहान मुलांसाठी ते उड्या मारायचं असेल, माहिती नाही जम्पिंग काय बोलतात ते होतं. त्यानंतर इकडे पुढे गेलो होते, अजून एक मस्त अशी राईड्स होती. तर आम्ही कोणत्याच राईड्समध्ये नाही बसत होतो, कारण की आम्ही विचार करण्यामध्ये आमचा टाईम जात होता. त्यानंतर इकडे राम होता, जे IPL चालू आहे सर्वांना माहिती असेल, तर हा मॅच लावण्यामध्ये बिझी होऊन गेला होता. माहीत नाही
एवढी मॅच लावण्यामध्ये काय आवडते आणि किती पैसे जिंकतात. त्यानंतर मला इकडून लांबूनच एक किचनवर दिसलं तर मी जाऊन बघितलं, कारण की मला लांबूनच दिसलं होतं डोरेमॉनचं किचन. यार कोणाकोणाला डोरेमॉन आवडतो ते मला कमेंट करून लवकर सांगा. त्यानंतर थोडे पुढे गेलं तर एक गनवाला होता गेम. तर हा खेळायचा विचार केला, पण मला विचारलं की माझा नेम एवढा काय परफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी जिंकणार नाहीच आहे, मला माहिती होतं, त्यामुळे मी नाही गेलो. त्यानंतर पुढे आल्यावर हा बॉल्सचा गेम असतो, तर आम्ही विचार केला की हा खेळूया. मॅडम बघा काय बोलत आहे. हां मॅडम, पहिले कॅल्क्युलेशन करा तुम्हाला काय हवं आहे, त्याला गिफ्ट कोणतं आहे ते बघा. तर सर्व इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यानंतर मॅडमनी फायनली खेळायला चालू केलं. त्याच्यानंतर बघूया मॅडम आता काय गिफ्ट जिंकता येते ते बघा. आम्ही सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होतो की ह्याच्यामध्ये टाका, ह्याच्यामध्ये टाका, पण माहीत नाही ते फुल स्लिपरी असते, त्याच्यामुळे आपल्याला जे ठरवलं तिकडे बॉल जातच नाही, बॉल भलतीकडेच जातो, कारण की ते वर खालीसारखं त्यांनी अरेंज केलेलं असते. कारण की त्यांना पण परवडायला पाहिजे ना कोणते गिफ्ट्स कोणाला देते, तर सगळे गिफ्ट्स मोठे मोठे देत बसले, त्यांना पण काय परवडणार ते गेमवाल्यांना. त्यानंतर आम्ही गेलो दुसरी गेम खेळायला. तर बघा हा गेम खेळता खेळता अंधार झाला, असं तुम्ही विचारलं तर काय झाला अंधार, कारण की लाईट गेली होती यार, त्याच्यामुळे. स्वप्नील, मोठा हात मारायला बघू नको, जे भेटते ते घे. तर स्वप्नीलची मजाक उडवल्यानंतर आला माझा नंबर, तर मी लागलो खेळायला आणि एवढं अंधार त्याच्यामध्ये व्हिडिओसुद्धा काळी काळी आली. तर भांडण्याचा काहीच फायदा नाही झाला, कारण की मला काहीच नाही भेटलं, म्हणजे थोडंसं बाकी होतं, त्याच्यामुळे त्याने गिफ्ट्स नाही दिलं. त्यानंतर मग मॅडम आमच्या खेळायला लागल्या. बॅड शॉट. क्या नहीं बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो. तर त्या गेमवाल्यांची पण भांडणं करून झाल्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या गेमकडे. ते फक्त एकच चान्स भेटत होता 30 रुपयाला, तर आम्ही ते खेळायला आलो. तर बघू आता काय पडते का. तर त्या गेममध्ये सुद्धा काहीच हासिल नाही झालं. हार मारल्यानंतर आम्ही आलो पुढे राईड्सकडे बघायला. तिथे मस्त अशी बोटची राईड्स होती, याच्यामध्ये मला बसायचं होतं, मग कोणीच बसायला रेडी नव्हतं, सगळे घाबरत होते. त्यानंतर मी सांगितलं की मी घरी जाणार नाही, मी एकतरी राईडमध्ये बसल्याशिवाय. त्यानंतर आम्ही आलो ब्रेक डान्समध्ये बसायला. तर ब्रेक डान्समधून आकाश वाळवा किती मस्त दिसत होता. तर मी विचार केला की मी ह्याच्यामध्ये बसतो, पण त्याच्यानंतर मनातून आवाज आला की नको बाबा, भीती वाटते, नको बसूया आपण. त्यानंतर फायनली ब्रेक डान्समध्ये बसलो. तर ते पण खूप स्लोली फिरत असं वाटत होतं, पण त्याच्यामध्ये हवा टाईट झाली होती, कारण की ॲक्च्युअलीमध्ये भीती वाटत होती आणि घरी आल्यामध्ये फुल कंबर दुखत होती. तर ब्रेक डान्समध्ये खूप आम्ही एन्जॉय केलं. सगळे नव्हते बसलं, अर्धेच जण बसलो होतो आणि मी मोबाईल पकडला आहे सेल्फीमधून, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता विदाऊट स्टँड की किती स्लो होतं ते ब्रेक डान्स. कसं वाटलं? खूप स्लो फिरलं. तर तुम्ही ब्रेक डान्सचा रिव्ह्यू ऐकलाच. त्याच्यानंतर आम्ही आलो खायला. तर खायला बघा इथे मस्त असं मंचुरियन ग्रेव्ही होतं, न्यूडल्स होतं आणि पुढे अजून काहीतरी होतं. तर आम्ही मस्त असं खायचा विचार केला की काय खाऊया, तर मला तर फक्त मंचुरियन ग्रेव्हीच खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही मंचुरियन ग्रेव्ही खायला आलो. तर मस्त असं मंचुरियन ग्रेव्ही खातो तेव्हा आम्ही स्वप्नील आणि रामच्या तोंडामध्ये कॅमेरा घुसवला, तरी त्यांना काहीच लक्ष नव्हते. खाण्यामध्ये पूर्ण बिझी, खाण्यापेक्षा बोलण्यामध्ये जास्त बिझी होते. तर मॅडमने न्यूडल्स घेतलं होतं, बाकी आम्ही सर्वांनी न्यूडल्स घेतलं, मंचुरियन घेतलं होतं. माझ्या तोंडामध्ये कॅमेरा घुसवल्यानंतर मॅडमने त्यानंतर बघा घातला स्वप्नीलच्या तोंडामध्ये कॅमेरा. त्याच्यानंतर हा इकडे आहे राम, जो सुद्धा खाण्यामध्ये बिझी झाला होता. माहीत नाही खाण्यामध्ये बिझी झाला की कशामध्ये गुंग झाला होता, आमच्याकडे बघतच नव्हता तो, की कॅमेऱ्यामध्ये बघायचं लक्षात नव्हतं. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी खाल्लं पान, जे मला नव्हतं खायचं, कारण की मला पान नाही आवडत जास्त, त्याच्यामुळे मी पान नाही खाल्लं. त्यानंतर बोईसरला आलं आणि पाणीपुरी म्हणजेच गोलगप्पे नाही खाल्ले, असं कसं होणार, त्यामुळे मस्त असं गोलगप्पे खाऊन घेतले. काय राम म्हणणार, रामा वेळ पहिला हे खातो राम म्हणा, मी घेतली शेव खाईत बसतो मी निवांत वगैरे. त्यानंतर तुम्ही सगळ्यांची मस्ती ऐकली. त्यानंतर मी जायला निघालो घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय 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 बाय.